हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर नंबर 6 पाहत आहोत, स्टॅटिस्टिक्स. त्यापैकी मोड फॉर ग्रुप फ्रिक्वेंट डिस्ट्रीब्युशन हा आज आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण मीन आणि मेडियन या कन्सेप्ट पाहिल्या आहेत. त्यासोबत प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 6.2 आपण पाहिलेला आहे. आज आपण 6.3 कव्हर करणार आहोत. या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन चॅनलवर तुम्हाला क्लास 10 SS नावाची प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज आपण मोड फॉर ग्रुप द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिस सेट 6.3 पाहूयात. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. काय दिले? मोड फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आपल्याला काय माहिती आहे? वी नो दॅट द स्कोर रिपीटिंग मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स इन द डेटा इज कॉल्ड मोड ऑफ द डेटा. जो स्कोर मॅक्सिमम टाइम्स येतो त्याला आपण मोड म्हणतो. ओके. पण ज्यावेळी डेटा ग्रुप असेल, ज्यावेळी डेटा कसं असेल, ग्रुप डेटा असेल किंवा लार्जर डेटा असेल, त्यावेळी मॅक्सिमम रिपीटिंग काढणं अवघड जातं. लार्जर डेटा असेल तर मॅक्सिमम रिपीटिंग काढणं अवघड जातं. आणि ज्यावेळी डेटा ग्रुप असेल त्यावेळीसुद्धा मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी मिळते, पण मॅक्सिमम फ्रिक्वेन्सीचा डेटा ग्रुपमध्ये असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू काढणं अवघड जातं. मग त्यासाठी एक फॉर्म्युलाने आपण डिरेक्टली सॉल्व करू शकतो. काय दिला फॉर्म्युला? द फॉलोइंग फॉर्म्युला यूज फॉर दिस पर्पज. काय? मोड इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 म्हणजे F0, F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. ओके. या फॉर्म्युलामध्ये काय येते? F1 F2. आता एल तर आपलं सहज आहे, एल काय लोअर क्लास लिमिट असणार आहे. पण F1 F2 F0 हे काय बनकडे? तर F1 आपला काय? फ्रिक्वेन्सी ऑफ मोडल क्लास. जो कोणता क्लास मोडल क्लास असेल. आता मोडल क्लास म्हणजे काय? तो ऑब्वियसली ज्याची सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी तो क्लास काय होईल? मोडल क्लास. ज्याची सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी तो क्लास काय होईल? मोडल क्लास. आणि त्यापैकी F1 काय असेल? त्या मोडल क्लासची फ्रिक्वेन्सी. F0 काय असेल? तर फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग द मोडल क्लास, मोडल क्लासच्या अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि F2 काय? द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास सक्सेसिंग द मॉडल क्लासच्या पुढल्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि H ह्याच्या आपला क्लास इंटरवल ॲज इट इज ऑफ मॉडल क्लासचा क्लास इंटरवल. ओके. फक्त एक काळजी त्याची घ्यायची आहे, तर आपल्याला क्लासेस कायम कंटिन्युअस लागतात. क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस. क्लासेस कंटिन्युअस नसतील तर जसे आपण मेडियनमध्ये मेथड वापरली किंवा या अगोदर आपण क्लासेस कंटिन्युअस करण्यासाठी मेथड वापरली त्या मेथडप्रमाणे आपल्याला करायचे आहेत. ओके. ग्रुप डेटासाठी काय वेगळेपण आहे तो इथे समजून जाईल आपल्याला. आपण अनग्रुपसाठी खूप सोपेपणे सोडवले होते. मॅक्सिमम क्लासची फ्रिक्वेन्सी किंवा जो जास्त वेळा येतोय तो आपल्याला मोड मिळायचा. पण इथे क्लास जेव्हा आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल त्यावेळी थोडं वेगळं असते. काय असते? चला पाहूयात. चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये काही प्रॉब्लेम सोडवूयात. चला प्रॅक्टिस सेट 6.3 काय पहा. चला प्रॅक्टिस सेट 6.3 मधला फर्स्ट क्वेश्चन काय? द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स ऑन अ मिल्क कलेक्शन सेंटर अँड द कंटेंट ऑफ द फॅट इन द मिल्क मेजर्ड बाय लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटरने ते कंटेंट आपण मोजतो आहोत. फाइंड द मोड ऑफ द फॅट कंटेंट. फॅट कंटेंटचा आपल्याला मोड काढायचा आहे. ओके. आता हाच डेटा जो काही डेटा दिला आपल्याला कंटिन्युअस क्लासेस आहेत 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7 हे क्लासेस आपल्या कॉलममध्ये भरायचे आहेत. चला भरूयात. एक कॉलम करूयात ज्यामध्ये 1 2 3 4 5 6 रोज आणि 2 कॉलम्स असतील. एक टेबल बनवूयात. चला मग हा आपला टेबल आहे. त्यामध्ये लिहा कंटेंट ऑफ फॅट ब्रॅकेटमध्ये पर्सेंटेज. ओके. आणि मिल्क कलेक्टेड लिटर. ओके. चला कंटेंट ऑफ फॅट काय येईल? 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6 आणि 6 to 7 हे कंटेंट ऑफ फॅट आहेत. आणि किती लिटरमधले? हे 30 लिटरमध्ये तसे मिळालेत. 70, 80, 60 आणि 20. ओके. आपल्याकडे मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी किती आहे? मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी किती आहे पहा? 80. मग ते 80ला म्हणायचं F1. याला म्हणजे काय? F1. वरची जी असेल त्याला F0 आणि खालची असेल त्याला F2. आणि हा जो क्लास होईल
या क्लासला नाव द्यायचं आपल्याला मॉडेल क्लास. म्हणूयात हिअर मॉडेल क्लास इज इक्वल टू 4 to 5. मॉडेल क्लास असणार आपला 4 to 5. मग आता बाकीचे व्हॅल्यूज आपण शोधूयात. फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युला पहा, म्हणजे फॉर्म्युल्यावर आपल्याला व्हॅल्यू शोधायला सोपं जातं. मोड इज इक्वल टू काय, मोडचा फॉर्म्युला एल प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस एफ नॉट डिवायडेड बाय 2F1 मायनस एफ नॉट मायनस F2 ब्रॅकेट क्लोज इंटू एच. आता आपल्याला एलची व्हॅल्यू शोधायची. एल इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ एल लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास म्हणजे 4 येईल. ओके, त्यानंतर काय शोधायचं आपल्याला F0 म्हणजे एफ नॉट, F1, F2 आणि एच या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्यात. एफ नॉट किती आहे, एफ नॉट आहे 70, F1 आहे 80 आणि F2 आहे 60. एच काय येईल, ऑब्वियसली मॉडेल क्लास कोणता आपला 4 to 5 म्हणजे 5 मायनस 4 इज इक्वल टू 1. एचची व्हॅल्यू 1 येईल. मग चला सोडूयात. एल किती आपल्याकडे, एलची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आहे पहा, 4 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 किती आहे, F1ची व्हॅल्यू 80 मायनस एफ नॉट किती आहे 70 डिवायडेड बाय 2 इंटू 80 मायनस 70 मायनस 60 इंटू एच किती आहे 1 विच इज इक्वल टू काय पहा 4 प्लस 80 मायनस 70 होतील 10 डिवाइड बाय 2 इंटू 80 होतील 160 मायनस 70 मायनस 60 होतील 130 इंटू 1ची काही गरज नाही. चला 4 प्लस किती होतील 10 डिवाइड बाय 160 मायनस 130 किती होतील 30. 0 0 कॅन्सल. मग आता 1/3ची व्हॅल्यू काय येईल म्हणजे 4 प्लस 0.3333 पुढे चालेल म्हणजे काय होईल 4.33 एवढे काय होतील ते पर्सेंट. याची व्हॅल्यू काय आली मोड. मग म्हणूया देअरफॉर मोड ऑफ फॅट कंटेंट इज इक्वल टू 4.33%. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. सेकंड क्वेश्चन काय पहा, इलेक्ट्रिसिटी यूज बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. आपल्याला टेबल दिला, टेबलमध्ये काही फॅमिलीचा इलेक्ट्रिसिटी यूज दाखवलेला आहे. फाइंड द मोड ऑफ यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटीचा मोड काढायचा आहे. ओके, चला सगळा डेटा आपण कॉलममध्ये लिहून घेऊयात. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट्समध्ये आणि नंबर ऑफ फॅमिलीज. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100 आणि 100 to 120 युनिट्स. ओके, आता नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत 13, 50, 70, 100, 80 अँड 17. ओके, आता मॅक्सिमम किती सगळ्यात 100 पास, सगळ्यात मॅक्सिमम 100. याला आपण काय म्हणणार आहे F1 झाला आहे. त्याच्या अगोदरचा F0 आणि नंतरचा F2 अशा पद्धतीने नोट करायचे. चला आपलं काम इथलं संपलेलं आहे. याला मॉडेल क्लास म्हणायचं आहे. मॉडेल क्लास ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त तो आपला काय होईल मॉडेल क्लास. मग पहा हिअर मॉडेल क्लास कोणता आहे तो मॉडेल क्लास 60 to 80. आपल्याला कोणत्या व्हॅल्यू पाहिजेत एल पाहिजे. एल नंतर F0, F1, F2 आणि एच या व्हॅल्यू पाहिजेत. मग एल काय लोअर क्लास लिमिट 60, F0ची व्हॅल्यू F0 किती 70, F1 100, F2 80 आणि एच 80 मायनस 60 इज इक्वल टू 20. तर फॉर्म्युला घेऊयात. मोड इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच हा त्याचा फॉर्म्युला. तर एल किती आहे आपल्याकडे 60 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 किती आहे 100
मायनस F0 किती आपल्याकडे, F0ची व्हॅल्यू 70 डिवाइडेड बाय 2 इंटू 100 मायनस 70 मायनस 80 इंटू Hची व्हॅल्यू किती आपल्याकडे, H आहे आपल्याकडे 20. चला मग सॉल्व करूयात. 60 प्लस ब्रॅकेटमध्ये काय राहील 100 मायनस 70 30 डिवाइडेड बाय 200 मायनस 150 इंटू 20. मग काय विच इज इक्वल टू 60 प्लस 30 इंटू 20 डिवाइड बाय 200 मायनस 150 किती 50. एक 0 कॅन्सल होईल. 5 6 जा 30 6 2 जा 12 60 प्लस 12 येईल पुढे विच इज इक्वल टू 60 प्लस 12 विच इज इक्वल टू 72. म्हणजे मोड काय मिळाला आपल्याला. देअरफॉर काय विचारले, मोड ऑफ यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. मोड ऑफ यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 72 युनिट्स. किती असेल ते 72 युनिट्स असतील. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. नेक्स्ट काय दिलं पहा, ग्रुप फ्रिक्वेंट डिस्ट्रीब्यूशन ऑफ सप्लाय ऑफ मिल्क टू हॉटेल्स अँड नंबर ऑफ हॉटेल्स इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क. सप्लाय ऑफ मिल्कचा आपल्याला मोड काढायचा आहे. चला डेटा व्हर्टिकल लिहून घेऊयात. मिल्क इथे लिटर्समध्ये आणि नंबर ऑफ हॉटेल्स किती आहे 1 to 3 3 to 5 5 to 7 7 to 9 9 to 11 11 to 13 आणि किती आहेत 7 5 15 20 35 आणि 18 अशा प्रकारे डेटा फुल केला आहे. डेटा फुल केला मॅक्सिमम किती आहे पहा, मॅक्सिमम 35 आहे. मग याला F1 म्हणायचं आहे, याला मॉडेल क्लास म्हणायचं आहे. अगोदरचा F0 नंतरचा F2. ओके, मग आता हिअर जे काय ते नोट करूयात. मॉडेल क्लास किती आला तो 9 to 11. ओके, नेक्स्ट L F0 F1 F2 आणि H. काय व्हॅल्यू एलची आपल्याकडे, लोअर क्लास लिमिट 9 F0 ची व्हॅल्यू 20 F1 ची व्हॅल्यू 35 F2 ची व्हॅल्यू 18 आणि H 11 मायनस 9 इज इक्वल टू 2. ओके, मोडचा फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 डिवाइडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट क्लोज इंटू H इज इक्वल टू एलची व्हॅल्यू किती आपल्याकडे 9 प्लस F1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 35 मायनस F0 20 डिवाइडेड बाय 2 इंटू 35 मायनस 20 मायनस F2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 18 आहे इंटू H किती आपल्याकडे 2 विच इज इक्वल टू 9 प्लस 35 मायनस 20 किती देईल 15 इंटू बाहेरचे 2 तसे घेतो पुढे खाली किती 35 इंटू 2 70 मायनस 20 मायनस 18 होतील मायनस 38 9 प्लस 30 डिवाइडेड बाय 32 होतील पहा. म्हणजे काय लिहितील देअरफॉर 9 प्लस 30 डिवाइडेड बाय 35 किती होतील 0.9375 0.9375 विच इज इक्वल टू 9.9375. ओके, मग आपण त्याला 94 करू शकतो. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय येईल 9.94. ओके, मग देअरफॉर मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क इज इक्वल टू किती असेल 9.94 लिटर. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट एक प्रॉब्लेम येतो करूयात. फोर्थ क्वेश्चन काय पहा, द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल गिव्स द एजेस ऑफ 200 पेशंट. 200 पेशंटचं एज दिलं आपल्याला. ट्रीटेड इन द हॉस्पिटल इन अ वीक. त्या आठवड्यामध्ये ज्या 200 लोकांना ट्रीटमेंट केली आहे त्यांचे एज दिलेत.
फाइंड द मोड ऑफ एज ऑफ द पेशंट. पेशंटच्या एजचा काय घ्यायचा आहे, मोड घ्यायचा आहे. ओके, आता क्लासेस कसे आहेत पहा. तर इथे लेस दॅन 5, 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20 to 24, 25 to 29. हे डिस्कंटिन्युअस क्लासेस आहेत, आपल्याला कंटिन्युअस करावे लागतील. मग आपण आधी इथे लिहूयात क्लासेस. त्यामधील त्याला आपल्याला एज, इयर्स, नंतर म्हणूयात कंटिन्युअस क्लासेस. कंटिन्युअस क्लासेस आणि पुढे फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणते नंबर ऑफ पेशंट्स. चला, काय लेस दॅन 5, 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20 to 24 and 25 to 29. ओके, आता याचे कंटिन्युअस क्लासेस कसे होतील. तर लेस दॅन 5 म्हणजे मिनिमम एज काय असणार आहे, तर 0 असेल. आपण म्हणू शकतो 0. तर आपल्याकडे जरचे 5 पर्यंत, आता 9 to 10 आहे, मध्ये डिफरन्स किती आहे, 9 to 10 1चा डिफरन्स म्हणजे 0.5 ॲड 0.5 सबट्रॅक्ट करायचे. 0.5 ॲड 0.5 सबट्रॅक्ट केले तर 5 मधून 0.5 सबट्रॅक्ट केलं तर 4.5. इथे 4.5 to 9.5, 9.5 to 14.5, 14.5 to 19.5, 19.5 to 24.5, 24.5 to 29.5. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. चला, मग फ्रिक्वेन्सी कशी लिहू शकतो आपण. ती फ्रिक्वेन्सी आहे ती लिहूयात. 38, 32, 50, 36, 24 आणि 20. चला, सेम तो क्रायटेरिया. सगळ्यात मॅक्सिमम किती आहे, मॅक्सिमम 50 आहे पहा. याला आपण म्हणणार F1, अगोदरच्याला F0 आणि नंतरच्याला F2. ओके, जो F1 आहे त्याला क्लासला काय म्हणणार, मॉडेल क्लास. ॲक्च्युली त्याला न म्हणता इथला वापरणार आहे आपण, ज्याला मी मार्क करतोय पहा हायलायटरने. याला आपण मॉडेल क्लास. ओके, चला, मॉडेल क्लास मिळाला आहे. म्हणूयात हिअर मॉडेल क्लास इज इक्वल टू कोणता आला तो, 9.5 to 14.5. ओके, मग आता व्हॅल्यूज कोणत्या लागतील, L, F0, F1, F2 आणि पुढली व्हॅल्यू असेल H. L किती आपल्याकडे, Lची व्हॅल्यू आपल्याकडे लोअर क्लास लिमिट 9.5, F0 32, F1 50, F2 36 आणि H 14.5 मायनस 9.5 किती होईल ते 5 येईल. ओके, चला, समजलं असेल. आपण मोडचा फॉर्म्युला घेऊयात. मोड इज इक्वल टू L प्लस किती होईल, F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2. ओके, इंटू H. हा आपला मोडचा फॉर्म्युला. Lची व्हॅल्यू किती आपल्याकडे 9.5 प्लस ब्रॅकेटमध्ये F1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ F1 50 मायनस F0 किती आपल्याकडे 32 डिवायडेड बाय 2 इंटू 50 मायनस 32 मायनस 36 इंटू Hची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 विच इज इक्वल टू 9.5 प्लस 50 मायनस 32 किती देईल 18 डिवायडेड बाय 100 मायनस 68 होतील पहा इंटू 5. मग काय होतील 9.5 प्लस 18 इंटू 5 डिवायडेड बाय 32. मग इथे 18 इंटू 5 डिवाइड बाय 32 केले तर 9.5 प्लस 2.8125 होतील. ओके, म्हणजे किती होतील दोनची ॲडिशन जर केली तर 12.3125 दिसतील आपल्याला. ओके, आता 12.3125ला आपण ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू करूयात. ॲप्रॉक्सिमेटली किती येईल ती 12.31. ओके, मग देअरफॉर मोड
of age of patient is 12.31 years in bracket approx. ओके, अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सोडवतो मोडचे. मोडमध्ये सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे आपल्याला काय पाहिजे, क्लासेस कंटिन्यूअस पाहिजे, जसे मेडियनमध्ये पण होते आणि इथं पण तेच. ती कंडिशन फक्त लक्षात ठेवा, बाकी फॉर्म्युला वगैरे कॅल्क्युलेशन आपल्याला इझी आहे. चला तर मग नोट करून घ्या. आज आपण आपला प्रॅक्टिस सेट 6.3 पाहिला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पिक्चोरल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा म्हणजेच ग्राफिकल मेथड, त्यामध्ये हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.